हॅलो, नमस्कार. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या या ग्रॅटिट्यूड प्रोग्राममध्ये. मित्रांनो, माझा आवाज आपल्याला जर का अगदी क्लिअर येत असेल, जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स. एक टाईप करायचा आहे चॅट बॉक्समध्ये. माझा आवाज जर का येत असेल आपल्याला, टाईप 1 इन द चॅट बॉक्स. माझा व्हिडिओ क्लिअर असेल, जस्ट टाईप 2 इन द चॅट बॉक्स. 1 अँड 2. टाईप 1 अँड 2 इन द चॅट बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू 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 फॉर टायपिंग. थँक्यू फॉर टायपिंग. सर्वांचे हार्दिक 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 स्वागत करतो आजच्या या ग्रॅटिट्यूडच्या पहिल्या दिवसामध्ये. मित्रांनो, हा जो प्रोग्राम आहे हा पुढचे 5 दिवस चालणार आहे, तुम्हाला माहीतच असेल. 16 ते 20 तारखेपर्यंत, 16, 17, 18, 19, 20. आणि दररोज सायंकाळी 7 वाजता, शार्प 7 वाजता हा प्रोग्राम सुरू होईल. 7 ते 7:40, 7:45 पर्यंत हा प्रोग्राम चालेल. सो आशा करतो की आपल्या सर्वांना गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. सो आशा करतो की आपल्या सर्वांना हा जो वेळ आहे हा योग्य वेळ असेल. येस, नो इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. ओके. जे कुठले लोक समजा या वेळेला मिस करतील, ओके, तर त्यांच्यासाठी आपण रेकॉर्डिंग सुद्धा अवेलेबल करू. पण यावेळेस फक्त आपण 4 दिवसाची रेकॉर्डिंग देणार आहे, 5ही दिवसाची नाही. ओके. सो शक्यतोवर प्रयत्न करा की तुम्ही लाईव्ह अटेंड करा हा प्रोग्राम. ठीक आहे. ओके. सो सर्वप्रथम पुढे जाण्याआधी मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कुठल्या सिटीमधून आज आपल्याला जॉईन केलेला आहे. टाईप इन युअर सिटी नेम इन द चॅट बॉक्स. टाईप युअर सिटी नेम इन द चॅट बॉक्स. कुठल्या सिटीमधून तुम्ही आहात. आणि हो, मॅक्सिमम लोक पुण्यावरून आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. गुड गुड गुड. प्लीज टाईप युअर सिटी नेम इन द चॅट बॉक्स. मित्रांनो, तुमच्या आणि माझ्यामध्ये जे कम्युनिकेशन आहे त्याचं फक्त एकच माध्यम आहे, आणि ते आहे फक्त आणि फक्त चॅट बॉक्स. तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये खूप ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. ठाणे, कोल्हापूर, मुंबई. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुणे. व्हेरी नाईस. ओके. सो ऑल महाराष्ट्रातून जवळजवळ लोक आहे असं म्हटलं तर हरकत नाही. ओके. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओके. सो ग्रॅटिट्यूड हा शब्द किती लोकांनी याआधी ऐकलेला आहे. टाईप इन द चॅट बॉक्स. किती लोकांनी ग्रॅटिट्यूड हा शब्द याआधी ऐकलेला आहे, किंवा किती लोकांना ग्रॅटिट्यूड या विषयाची माहिती आहे. टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांनी याआधी द सिक्रेट नावाचं पुस्तक वाचलेलं आहे, किंवा त्याच्याबद्दलची माहिती आहे. टाईप मी इन द चॅट बॉक्स. पुस्तक जरी तुम्ही वाचलं असेल, त्याबद्दलची माहिती जरी आपल्याला असेल, तरी हा प्रोग्राम कम्प्लिटली डिफरंट होणार आहे. ओके. सो बी हिअर फॉर नेक्स्ट 5 days. ठीक आहे. प्रत्येक महिन्यातून एक वेळा किंवा 2 वेळा जास्तीत जास्त हा प्रोग्राम रन केला जातो. जास्तीत जास्त 2 वेळा. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. सर्वप्रथम मी थँक्यू या शब्दापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो, की थँक्यू सो मच. तुम्ही हा प्रोग्रामला इथे आलात, तुम्ही हा प्रोग्राम जॉईन केलात. आणि आशा करतो की पुढचे 5 दिवस सुद्धा तुम्ही आमच्या सोबत राहाल, आणि या 5 दिवसामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. ओके. सो कॅन वी गो अहेड, कॅन वी स्टार्ट. ओके, टुडेज प्रोग्राम. येस. थँक्यू सो मच. काही मेडिटेशन्स असतील पदामध्ये, काही ऍक्टिव्हिटीज असतील, तर मी सर्वांना असं विनंती करेल की तुम्ही तुमचा पेन पेपर घेऊन बसायचं आहे, नोटबुक घेऊन बसायचं आहे. आणि आज जरी तुमच्याकडे नोटबुक नसेल, तर आज काहीतरी कागद पेन वगैरे घ्या. उद्यापासून एक नोटबुक करा, कारण की हा टोटल प्रोग्राम जो आहे हा 28 दिवसाचा प्रोग्राम आहे, 28 दिवसाचा. त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे पुढं. ओके. पण एक बुक किंवा एक रजिस्टर किंवा एक वही अशी ठेवा आपल्याकडे, की ज्याच्यामध्ये तुम्ही डेली तुमच्या ऍक्टिव्हिटी लिहिणार आहात. इफ यू वॉन्ट टू सी द चेंज, तुम्हाला जर का बदल बघायचा असेल, जसं की तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बघितलं असेल की सुख, शांती, पैसा, आनंद, चांगले नातेसंबंध, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करायच्या असतील, तर कृतज्ञतेची जादू आपल्याला जाणून घ्यावी लागेल, त्यावर आपल्याला काम करावं लागेल, ती जादू आपल्याला शिकावी लागेल. राईट. त्यावर आपल्याला विश्वास सुद्धा ठेवावा लागेल. येस, नो इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. ओके. कारण हा प्रोग्राम फक्त त्याच लोकांसाठी आहे ज्यांचा या गोष्टीवर विश्वास आहे. ज्यांचा विश्वासच नाहीये त्यांच्यासाठी हा प्रोग्राम ऑब्व्हियसली नाहीये. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. सो वर्कशॉपचे काही नियम आहेत, ते नियम सर्वांनी एकदा लक्षात ठेवायचे. नियम नंबर 1, की दररोज वेळेवर जॉईन व्हायचे. आपल्याला 5 मिनिटं आधी जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला अडचण जाणार नाही. ओके. सो 5 मिनिटं आधी जॉईन व्हायचं आहे, दररोज वेळेवर जॉईन व्हायचं आहे आपल्याला. संपूर्ण 5 दिवसाचे वर्कशॉप जे आहे ते आपल्याला करायचे आहे.
मी एवढंच नाही, मी म्हणेल की संपूर्ण 5 दिवस नाही, संपूर्ण 28 दिवस आजपासून जर का तुम्ही चालू केलं, संपूर्ण 28 दिवस तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. जिथे गरज असेल तिथे नोट्स काढा, लिहून घ्या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला असं वाटतात. तुम्हाला दररोज एक टास्क दिला जाईल, दररोज तुम्हाला एक होमवर्क दिला जाईल, छोटासा, अगदी छोटासा होमवर्क असेल. तो होमवर्क तुम्हाला दररोज पूर्ण करायचा आहे. बघा तुम्ही पूर्ण करता की नाही तो तुमचा मुद्दा आहे, पण तुम्ही तो पूर्ण केला पाहिजे. आणि जो ग्रुप आहे, तुमचा ग्रुप आहे, एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, सर्व लोक आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, राईट? सो तुम्ही काय केलं पाहिजे, त्या ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करायचं आहे की तुम्ही आज काय ऍक्टिव्हिटी केली आणि तुम्ही आज काय केलं ते तुम्हाला तिथे शेअर करायचं आहे. दररोज तुम्हाला सेशन कसं वाटलं हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे त्या ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे एका वाक्यामध्ये. कारण आपण ग्रॅटिट्यूड शिकतोय, लक्षात घ्या, आपण काय शिकतोय, आपण कृतज्ञता शिकतोय. आणि आपणच जर का कृतज्ञ नसलो तर कशी सुरुवात होईल या गोष्टीची? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीवन, येस नो इन द चॅट बॉक्स. सो सर्वप्रथम आपल्याला आपल्यामध्ये जे कृतज्ञता आहे ते आपल्यामध्ये रुजवावी लागेल. बघा एक लक्षात घ्या, मागचे 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष झाले आपण एक सेट ऑफ गोष्ट रोज फॉलो करतो, राईट? एकदम त्या गोष्टीला चेंज करणे हे थोडंसं डिफिकल्ट असू शकते. पण या 5 दिवसाच्या माध्यमातून तुम्हाला त्या प्रवासामध्ये, तुम्हाला त्या जर्नीवर आम्ही घेऊन जाणार आहोत. पण त्यासाठी तुमचा सुद्धा आम्हाला तेवढाच काय लागणार आहे, सहयोग लागणार आहे, तेवढीच तुमची पण मदत लागणार आहे. सो बी रेडी विथ ईच अँड एव्हरीथिंग जे काही तुमच्या आयुष्यामध्ये होत आहे, ईच अँड एव्हरीथिंग, छोट्यात छोटी गोष्ट त्याबद्दल कसं कृतज्ञ होता येईल आपल्याला, याची आपण सुरुवात करणार आहे आजपासून. ओके, सो आर यू ऑल रेडी एव्हरीवन? आर यू ऑल रेडी? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. गुड 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 गुड. खूप फास्ट मध्ये चॅट बॉक्स वर जात आहे. वाव, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. टाईप रेडी इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. गुड गुड गुड. सो नियम पाळायचे आपल्याला, काही नियम मी तुम्हाला आज सांगणार आहे, ते नियम आपल्याला 100% पाळायचे आहेत. कारण एखादी गोष्ट जर का मिळवायची असेल तर आपल्याला नियम पाळलेच पाहिजे. आणि आजपासून तर आपण ती प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे जी आपल्याला पाहिजे, राईट? ओके. काही न समजल्यास तुम्ही रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील. ओके, थँक्यू सो मच. रेकॉर्डिंग जे आहे प्रत्येक प्रोग्रामची, बघा लाईव्ह अटेंड केलं तर तुम्ही आज 7 वाजता अटेंड कराल किंवा आज अटेंड कराल. ओके. ओके. पण जर तेच जर तुम्ही रेकॉर्डिंग बघितली समजा, तर ते रेकॉर्डिंग तुम्हाला 4-5 तास, 6 तास उशिरा भेटणार आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही लाईव्ह अटेंड करावी. ठीक आहे. सो आज या वर्कशॉपची सुरुवात या 3 जादुई शब्दापासून मी करतो. थँक्यू, थँक्यू आणि थँक्यू. हा शब्द पुढचे आयुष्यभर आपल्याला अगदी आपल्या हृदयाच्या जवळ ठेवायचा आहे. ज्याला तुम्ही मराठीमध्ये धन्यवाद म्हणू शकता, इंग्लिशमध्ये थँक्यू म्हणू शकतो आपण त्याला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी, आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी मी मनापासून धन्यवाद देतो. ओके, छोट्यात छोटी गोष्ट असू द्या, मोठ्यात मोठी गोष्ट असू द्या, पैशाबद्दलची गोष्ट असू द्या, रिलेशन बद्दलची गोष्ट असू द्या, कुठल्याही बाबतीतली जे काही गोष्ट होत आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल काय, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कारण की कृतज्ञतेचा हा नियम आहे मित्रांनो, कृतज्ञतेचा हा नियम आहे की जेवढी जास्त तुम्ही कृतज्ञ व्हाल एखाद्या गोष्टीबद्दल, तेवढी जास्त ती गोष्ट तुमच्या आयुष्यात काय होणार आहे, वाढणार आहे. डू यू बिलीव्ह इन मॅजिक? किती लोक मॅजिक या गोष्टीवर बिलीव्ह करतात? किती लोक जादू यावर विश्वास करतात? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोक विश्वास करतात? टाईप मी इन द चॅट बॉक्स. 100% आपण सर्वच लोक विश्वास करत असू म्हणूनच आपण इथे आहोत ना, येस नो, राईट? म्हणूनच इथे आहोत आपण. मित्रांनो, तुम्हाला आठवते का जेव्हा आपण लहान होतो, जेव्हा आपण लहान होतो, अगदी लहान जेव्हा होतो आपण, तेव्हा आपल्याला दररोज आपल्याला जेवण मिळायचं का, येस नो? जेवण मिळायचं का? आपल्याला जेवण मिळालं म्हणूनच तर आपण आज इथे आहोत ना, येस नो? आपण शाळेमध्ये जायचो, शाळेमध्ये जाण्यासाठी आपल्याला चांगले कपडे मिळाले का, येस नो? आपल्याला एक चांगलं दप्तर, पाटी, पुस्तक सगळं मिळालं का आपल्याला? सगळ्या गोष्टी फुलफिल झाल्या का आपल्या? आपल्याला कधीतरी असं वाटलं असेल चॉकलेट खावं, ती इच्छा आपली पूर्ण झाली का? कधीतरी आपल्याला असं वाटलं असेल की कुठेतरी फिरायला जावं, ती इच्छा आपली पूर्ण झाली का? म्हणजेच याचा अर्थ आहे की तेव्हा कुणीतरी तुमच्या मागं त्या गोष्टीसाठी काम करत होतं, येस नो? पण तेव्हा तुम्ही विचार करायचे का की हे कसं होईल, ते कसं होईल, हे कसं मिळेल मला, ते कसं मिळेल, हा विचार कधी केला का आपण लाईफमध्ये, येस नो? नाही. तर ऑटोमॅटिकली त्या गोष्टी झाल्या का बरं? बिकॉज वी बिलीव्ह. आपण तेव्हा काय करायचो, खूप जास्त विश्वास करायचो या सृष्टीवर, या बाकीच्या गोष्टीवर, आपल्या आई वडिलांवर, सगळ्या गोष्टीवर. पण जसं 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 आपण मोठं झालो, आपण लॉजिकल माइंड मध्ये जायला लागलो, येस ऑर नो? किती लोक ऍग्री करतात? वी आर थिंकिंग लॉजिकली की अरे यार ये कैसा होगा,
घराचा हफ्ता कसा भरेन मी, आता हे बँकेचं लोन कसं भरेल मी, माझ्याकडे तर पैसेच कमी आहे, माझ्याकडे तर पैसेच नाही, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या डोक्यात यायला लागल्या. तेव्हा पैसा होता का हो? येस ना? तेव्हा पैसा होता का जेव्हा तुम्ही लहान होते? तरीही तुमची प्रत्येक गरज ही पूर्ण झाली का? येस नो? तुमची प्रत्येक गरज पूर्ण झाली? कुठल्या तरी गरजेला कधीतरी काही प्रॉब्लेम आला का? का नाही आला? बिकॉज तेव्हा आपण मॅजिकल एका जगामध्ये होतो. आपण कुठल्या जगामध्ये होतो? मॅजिकल जगामध्ये. सो मला हेच म्हणायचं आहे की त्याच जगामध्ये जर का आपण पुन्हा गेलो, तेच बिलीफ सिस्टम जर का आपण पुन्हा आणली, तर आपले हे सर्व प्रॉब्लेम जे आहेत ते काय होणार आहेत? सॉल्व्ह होणार आहेत ऑटोमॅटिकली. हाऊ मेनी पीपल अंडरस्टँड दिस? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना समजलं? किती लोक ऍग्री करतात? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. एजी फॉर ऍग्री. एजी. एजी. प्लीज टाईप. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. ओके. सो लहानपणी किती लोक मॅजिक वर बिलीव्ह करतात हे मी विचारलं. बऱ्याच लोकांनी येस 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 टाईप केलं. सो इफ यू बिलीव्ह इन मॅजिक, देन अँड देन ओनली मॅजिक विल हॅपन टू यू. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, पुन्हा एकदा रिपीट करतो. जर तुम्ही जादू या शब्दावर विश्वास करत असाल, तरच तुमच्या आयुष्यात जादू येऊ शकते. तुमचा जर का विश्वासच नाही या शब्दावर, तर ती जादू होऊच शकत नाही तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला मी इथं माझं पर्सनल एक्झाम्पल मला द्यायला आवडेल. आजच्या काही वर्षांआधीपर्यंत माझा स्वतःचा या गोष्टीवर बिलकुल विश्वास नव्हता. उदाहरणार्थ, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात, जशा लॉ ऑफ अट्रॅक्शन, स्पिरिच्युअलिटी, आता हे जादू वगैरे, या गोष्टींवर माझा विश्वास नव्हता. पण जेव्हापासून मी या गोष्टींवर विश्वास करायला सुरू केला, जेव्हापासून त्या गोष्टी फॉलो करायला सुरू केल्या, ऑटोमॅटिकली माय लाईफ गॉट चेंज्ड. माय लाईफ गॉट चेंज. आय स्टार्टेड विथ अ सिंगल ब्रोकन फोन. एका तुटलेल्या फुटलेल्या फोन पासून मी माझी जर्नी चालू केली, मी माझा बिझनेस सुरू केला. ओके. एक बाईक पासून मी माझा बिझनेस सुरू केला, अँड टुडे आय एम हॅव्हिंग मर्सिडीज ई क्लास. ओके. आज मी मर्सिडीज ई क्लास मधून फिरतो. अँड दॅट्स वाय आय समवेअर बिलीव्ह, की कुठेतरी मला असं वाटलं की यार, जर का ही गोष्ट माझ्यासोबत होऊ शकते, इफ इट विल बी हॅपन विथ मी, देन वाय नॉट विथ अदर्स. दुसऱ्यांसोबत हे का होणार नाही? दुसऱ्यांशी आपण का शेअर करू नये? अँड दॅट्स हाऊ आय स्टार्टेड दिस प्रोग्राम. ओके. त्यामुळे या प्रोग्रामची सुरुवात झाली. म्हणून जे व्यक्ती मॅजिक किंवा जादू यावर विश्वास करतात, त्यांच्या आयुष्यामध्ये ती जादू 100% होणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. आता 1 तारखेच्या जवळपास एक प्रोग्राम 5 दिवसाचा आम्ही सुरू केला होता, आणि त्या प्रोग्राम मध्ये ज्या लोकांनी लेवल 1 जो प्रोग्राम असतो 5 दिवसाचा, हा कम्प्लिटली फ्री असतो. लेवल 2 आणि लेवल 3 प्रोग्राम जो असतो तो पेड असतो. तर त्यानंतर जे लोकांनी पेडसाठी ऍडमिशन घेतली, त्या लोकांना ऑलरेडी एक्सपिरियन्स यायला लागलेला आहे 5 ते 6 दिवसामध्ये. इवन या 5 दिवसाच्या जर्नीमध्ये, या 5 दिवसाच्या प्रवासात सुद्धा तुम्हाला खूप चांगले चांगले एक्सपिरियन्स येतील, जर का तुम्ही 100% तुम्ही त्या गोष्टींना फॉलो करा. किती लोक 100% या गोष्टींना फॉलो करतील? टाईप 100 इन द चॅट बॉक्स. किती लोक 100% रोजचा होमवर्क फॉलो करतील? टाईप 100 इन द चॅट बॉक्स. किती लोक सांगितल्याप्रमाणे आज पुस्तक, म्हणजे वही आणि पेन किंवा नोटबुक आणि पेन घेऊन बसलेले आहेत? जर का तुम्ही खरोखर, हे तुम्हालाच माहित आहे, ओके, तुम्ही खरोखर जर का नोटबुक आणि पेन घेऊन बसले असाल, तुम्ही जर का आजपासून 100% या गोष्टींना फॉलो कराल, तुम्हाला खूप लवकर रिझल्ट दिसायला सुरू होतील, सांगतो मी. विदिन 2 days, 3 days you will see the results. Okay. So thank you so much जे घेऊन बसले असतील. ओके. आफ्टर ऑल इट इज टोटली योर डिसीजन. ओके. जिसके पास है उसको अधिक दिया जाएगा और वह समृद्ध होगा. जिसके पास नहीं है, उसके पास जो है वह भी उससे छीन लिया जाएगा. लक्षात घ्या, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की ज्या व्यक्तीकडे कृतज्ञतेची भावना आहे, म्हणजे तुम्हाला दररोज जेवायला मिळते का, तुम्हाला राहायला घर आहे का, तुम्हाला घालायला चांगले कपडे आहेत का, तुमच्याकडे एक चांगला परिवार आहे का, तुमच्याकडे एक चांगला जॉब किंवा एक बिझनेस आहे का, तुमच्याकडे पैसे प्रत्येक 30 दिवसांनी तुमच्याकडे पैसे येतात का, ह्या सर्व गोष्टी जर का तुमच्यासोबत होत असतील आणि तरीही तुम्ही जर का रडत असाल, हॅलो, ह्या सर्व गोष्टी जर का तुमच्यासोबत होत असतील आणि तरीही तुम्ही रडत असाल, तर तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात. आजपासूनच त्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणायला सुरुवात करा, जे तुमच्या लाईफमध्ये होत आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. हॅलो, लक्षात घ्या मी काय सांगतोय. ज्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आहे, त्याच्याबद्दल जेवढं थँक्यू म्हणाल, जेवढं कृतज्ञ व्हाल,
त्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या आयुष्यात वाढणार आहेत. याचा अर्थ काय, जिसके पास आहे म्हणजे कृतज्ञता ज्याच्या जवळ आहे, ज्या गोष्टी मिळाल्या आज निसर्गाने किती मोठ्या गोष्टी दिल्या तुम्हाला, त्याच्याबद्दल तुम्ही थँक्यू म्हणायला सुरुवात करा. बघा तुम्हाला मॅजिकल रिझल्ट दिसतील येणाऱ्या 2, 3, 4 दिवसामध्ये ऑटोमॅटिकली. सो ज्याच्याकडे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेची भावना जेवढी जास्त असेल, त्याला ते अधिक जास्त जास्त गोष्टी दिल्या जातील. आणि ज्याच्याकडे ती नसेल, त्याच्याजवळ जे आहे ते पण त्याच्याकडून कमी कमी होत जाईल. तुम्ही असं बघितलं असेल बऱ्याचदा आसपास, तुमच्या आसपास, हॅलो, आपल्या आसपास तुम्ही असे काही लोक बघितले असतील की जे झिरो होते. ओके, जे झिरो होते पण काहीच वर्षात ते हिरो झाले डायरेक्ट. तुम्हाला असं वाटलं की अरे बापरे, कसं काय हा एवढा मोठा झाला. आणि काही लोक असेही पाहिले असतील तुम्ही की ज्यांच्याकडे गडगंज पैसा, समृद्धी, सगळं काही, ऐश्वर सर्व काही होतं, पण आफ्टर फ्यू डेज, आफ्टर फ्यू इयर्स ते झिरो झाले. असं बघितलेलं आहे का तुम्ही? येस नो? असं बघितलेलं आहे का कधी तुमच्या आयुष्य आजूबाजूला आयुष्यात? कधीतरी कधीतरी अशी गोष्ट ऐकलेली आहे का कुणाच्या तोंडातून की असा असा तो व्यक्ती होता, खूप पैसा होता, खूप मोठा होता, खूप नाव होतं, अचानक झिरो झाला? येस नो? ऐकलेलं आहे तुम्ही कधी? जर का ऐकलेलं असेल, त्याचंच उदाहरण आहे हे. तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी, इव्हन तुम्ही आज हे फ्री सेशन अटेंड करताय, तुम्ही पुढचे 5 दिवस अटेंड करणार आहे फ्री सेशन, बी ग्रेटफुल. तुम्ही इथे आलात, मी तुम्हाला आधीच धन्यवाद दिला की थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. मी रोज तुम्हाला धन्यवाद देणार आहे की थँक्यू सो मच की तुम्ही विश्वास ठेवून इथे आलात. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ व्हायला शिका. किती लोक शिकणार आहेत आजपासून? टाईप मी इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल विल सिरियसली बी ग्रेटफुल टू ईच अँड एव्हरीथिंग हॅपनिंग इन देअर लाईफ? थँक्यू सो मच. ऍटलीस्ट जे लोक टाईप करत आहेत बघा, कितीतरी लोक आहेत तिथं, त्यामधले खूप कमी लोक टाईप करत आहेत. सो ऍटलीस्ट टाईप करा. सो इट विल बी. आधीच्या काळामध्ये आपल्याकडे पेन पेपर असायचं, आज आपल्याकडे चॅट बॉक्स आहे. सो वेन यू टाइप इट इज रजिस्टर्ड इन युअर माइंड. ओके, चलो आगे बढ़ेंगे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. जे लोक खूप चांगला रिस्पॉन्स करत आहेत चॅटबॉक्स मध्ये ते सर्वांचे. सो ज्याच्याकडे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेची भावना आहे, त्याला ती अधिक अधिक त्या गोष्टी, सर्व गोष्टी मिळतील. ज्याच्याकडे ती भावना नाहीये, त्याच्याकडून जे आहे ते पण चाललं जाईल. तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन हा शब्द माहित असेल, आकर्षणाचा नियम. आकर्षण काय होते हो? आकर्षण कोणत्या दोन गोष्टीमध्ये होते? दोन सिमिलर गोष्टीमध्ये आकर्षण होते, लक्षात घ्या. तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट केलं जाते. तुम्ही जो विचार करता तो तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट केला जातो. तुम्ही जर का नेहमी निगेटिव्ह बोलत असाल स्वतःशी की माझ्याकडे पैसा नाही, माझे नातेसंबंध खराब आहे, काय माझ्या लाईफमध्ये असंच आहे, माझ्या आयुष्यात असंच आहे, हे जर का तुम्ही कंटिन्यू बोलत असाल, तर याचा अर्थ काय आहे की तुम्ही त्याच त्याच गोष्टी काय करत आहे, तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करत आहे. त्याच त्याच गोष्टी काय करत आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अट्रॅक्ट करत आहे. सो यू हॅव टू चेंज युअर सेंटेन्सेस. ते कसं करायचं ते आपण बघू. कृतज्ञता ही एक अशी गोष्ट आहे, प्रत्येक प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला कृतज्ञ व्हायला सुरुवात करावी लागेल. प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला थँक्यू म्हणायला सुरुवात करावी लागेल आजपासून. अँड देन यू विल सी द मॅजिक. हा 28 दिवसाचा अभ्यास आहे. हॅलो मित्रांनो, हा 28 दिवसाचा प्रोग्राम आहे टोटल. पण त्याच्यामध्ये 5 दिवस कम्प्लिटली फ्री आम्ही तुमच्यासाठी करतो. बाकीचे दिवस जे असतात ते पेड असतात, पण ते तुम्हाला चॉईस असते. ओके, सो यू शुड कंटिन्यू और यू शुड नॉट. ओके, नियम काय आहेत? आज काही नियम सांगणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे, हे जे नियम आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, किंवा जर का तुम्हाला स्क्रीनशॉट घेणे शक्य नसेल तर मी सांगतोय वाचून, तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून घ्या. माझं म्हणणं आहे तुम्ही डायरीमध्ये लिहा, म्हणजे तुमच्या डोक्यात ते रजिस्टर होतील. पहिला नियम आहे, आजच्या दिवशी आम्ही शांत राहू. नियम नंबर 1, आजच्या दिवशी आम्ही शांत राहू. म्हणजे आज, आजच्या दिवशी, फक्त आज बरं का, तुम्ही शांत राहाल आज. आजच्या दिवशी आम्ही चिंतामुक्त राहू. आज कुठल्याही प्रकारची चिंता मी करणार नाही, कुठल्याही प्रकारचं टेन्शन मी घेणार नाही. मी आजच्या दिवशी कसं राहील, चिंतामुक्त राहील. आणि माझ्या सोबत सोबत हे शब्द तुम्ही म्हणा, माझ्या मागं मागं म्हणा तुम्ही, आजच्या दिवशी आम्ही शांत राहू. आजच्या दिवशी काही होऊ द्या, काहीही झालं तरी मी शांत राहील, मी रिॲक्ट करणार नाही. मी कुठल्याच गोष्टीला रिॲक्ट करणार नाही. मी कुठल्याच गोष्टीवर राग दाखवणार नाही. मी कुठल्याच गोष्टीवर म्हणजे राग येऊ देणार नाही, गरम होणार नाही, काहीच. मी शांत राहील आजच्या दिवशी. मी शांत, मी रिॲक्ट नाही करणार. आजच्या दिवशी आम्ही चिंतामुक्त राहू. आम्ही म्हणजे मी, तुम्ही स्वतः. ओके, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील असं सांगा स्वतःला.
हे माझ्या मागं म्हणायचं आहे तुम्हाला. ओके, आजच्या दिवशी आम्ही चिंतामुक्त राहू. आज मी कुठल्याही प्रकारची चिंता करणार नाही, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेणार नाही, फक्त आज बरं का, फॉर 24 hours. मी असं नाही म्हणत की पुढचे 6 महिने चिंतामुक्त राहा, मी असं नाही म्हणत की पुढचं 1 वर्ष चिंता. आज, फक्त आज. ओके, आजच्या दिवशी आम्ही आमचे काम इमानदारीने करू. जे काही काम आहे माझं, स्वयंपाक करणे माझं काम असेल, जॉब करणे माझं काम असेल, बिझनेस असेल माझा, काही एखादं मला घरचं काम, कुठलंही काम असेल, जे काही काम असेल ते मी 100% देऊन करीन. माझं काम आहे आज तुम्हाला शिकवणे, 100% मी करेन. आजच्या दिवशी आम्ही आमचे काम इमानदारीने करू. आजच्या दिवशी आम्ही आमचे गुरुवर्य, माता पिता आणि अध्यापक यांचा मान सन्मान करू. जे काही तुमचे गुरुवर्य असतील, जे काही तुमचे माता पिता असतील, जे काही तुमचे अध्यापक असतील, त्यांचा तुम्ही काय कराल, आज मान सन्मान कराल आजच्या दिवशी फक्त. नियम नंबर 4. नियम नंबर 5, आजच्या दिवशी आम्ही चेतन व अवचेतन वस्तूंचा मान सन्मान करू व निसर्गाचे आभार मानू. चेतन व अवचेतन म्हणजे काय? तुमच्या आयुष्यात असणारे माणसं, तुमच्या आयुष्यात असणारे व्यक्ती, यांचा तर तुम्ही आभार मानालच, त्यांना तर तुम्ही थँक्यू म्हणालच म्हणाल. पण ज्या अवचेतन वस्तू आहे, एक्झाम्पल, तुमचा लॅपटॉप आहे, तुमचा कम्प्युटर आहे, तुमचा मोबाईल आहे, तुमच्या घरात असलेला टेबल आहे, तुमच्या घरात असलेली चेअर आहे, तुमच्या घरात असलेली प्रत्येक वस्तू, ही वस्तू तुम्हाला तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मदत करते का? येस नो. आपल्या घरात टीव्ही आहे, टीव्ही बघून आपल्याला बरं वाटते का? येस नो. आपल्या घरात रेडिओ आहे, तो ऐकून आपल्याला बरं वाटते का? येस नो. आपल्या हातात मोबाईल आहे, त्या मोबाईलमुळे आपले दररोज 100, 200, 500 कामं होतात का? येस नो. मग कधीतरी त्या मोबाईलला आपण थँक्यू म्हणतो का? येस नो. कधीतरी त्या मोबाईलला असा हातात घेऊन कधीतरी आपण असं म्हटलं का, थँक्यू सो मच, तुझ्यामुळे माझे किती कामं सॉल्व्ह झाले. विचार करा, एकच मिनिटासाठी विचार करा. हॅलो मित्रांनो, जस्ट अ मिनिट, एक फक्त विचार करा, की जर मोबाईल नसता, समजा या जगामध्ये मोबाईल ही गोष्टच नसती, तर तुम्हाला तुमच्या बाजूच्या मित्राला जरी त्याला बोलायचं असलं, तर तुम्हाला घरातून चालत त्याच्यापर्यंत जावं लागलं असतं. येस नो. त्याला ती गोष्ट सांगावी लागली असती. आज जी गोष्ट काही सेकंदात तुम्ही करता, त्या गोष्टीला तासन तास लागले असते. मग या मोबाईलमुळे किती गोष्टी आपल्या इझी झाल्या आहेत. आज मी जे माझं जे वर्कशॉप तुम्ही अटेंड करताय, किंवा तुम्ही माझ्यापर्यंत येऊन बसले, किंवा मी तुम्हाला काहीतरी ऐकवतोय, हे ऐकवण्यासाठी तुम्ही जिथं आहात, कोल्हापूर मधले काही लोक आहे, मला तिथं यावं लागलं असतं, राईट? किंवा तुम्हाला पुण्यात यावं लागलं असतं. सो आपण इंटरनेट, मोबाईल याचे धन्यवाद द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? येस नो इन द चॅट बॉक्स. काय वाटते? म्हणजे चेतन आणि अवचेतन या दोन्हीही वस्तूबद्दल आपण काय करू, आज मान सन्मान करू, त्याचे आभार मागू. निसर्गाचे आभार का मानू आपण? कारण निसर्गामुळे आपल्याला पाणी, हवा, ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत, राईट? फळ, फ्रूट, ह्या सगळ्या गोष्टी कुणामुळे मिळत आपल्याला? निसर्गामुळे मिळत. आजच्या दिवशी आम्ही आम्हाला मिळालेल्या सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूसाठी आभारी राहू. तुमच्या लाईफमध्ये जे जे काही मिळालेलं आहे तुम्हाला आज, आजपर्यंत किंवा आज, या सर्व गोष्टीबद्दल काय राहू आपण? काय राहू आपण? थँकफुल राहू, ग्रेटफुल राहू, त्याच्याबद्दल आपण धन्यवाद देऊ. ओके. ओके. सो टाईप इन द चॅट बॉक्स सर्व गोष्टींना, जे काही ज्या गोष्टी आहेत लाईफमध्ये, 1-2 मिनिटं घ्या स्वतःचे, डोळे बंद करा, अँड जस्ट इमॅजिन तुमच्या आसपास जेवढ्या काही वस्तू आहेत तुमच्या घरात, तुम्हाला जेवढ्या वस्तू दररोज मिळतात, त्या सर्व गोष्टीला मनापासून एकदा थँक्यू म्हणा. 3 वेळा म्हणायचं आपल्याला, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जे जे काही तुम्हाला आठवते त्या सर्व गोष्टी आठवून त्या सर्व गोष्टींना काय म्हणा, थँक्यू म्हणा. झाल्यानंतर डन टाईप करा चॅट बॉक्समध्ये. जस्ट टाईप डन इन द चॅट बॉक्स. ओके. येस. सो मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शन हा शब्द आपण ऐकला असेल. आकर्षणाचा नियम. आकर्षणाचा नियम म्हणजे काय? जे जे गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करतो, तशा तशा गोष्टी आपल्यासोबत होतात. ओके. तुम्ही जर का सकाळी उठून असा विचार केला, की समजा तुम्ही जर का प्लॅन केला की मला एक गाडी घ्यायची आहे, 4 व्हीलर एक घ्यायची आहे मला, आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की बाबा होंडा सिटी खूप छान छान गाडी आहे, तुम्ही होंडा सिटी घ्या. तर त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही तो होंडा सिटी शब्द ऐकला, किंवा ज्या दिवशी तुमच्या डोक्यामध्ये तो होंडा सिटी शब्द गेला, ज्यावेळी तुम्ही ठरवलं की मला लाल कलरची होंडा सिटी घ्यायची आहे, किंवा पांढऱ्या कलरची होंडा सिटी घ्यायची आहे, त्यावेळी जेव्हा तुम्ही ऑफिसला निघता, किंवा घरातून निघता, किंवा बाहेर जाता, त्यावेळी अचानक तुम्हाला होंडा सिटीज जास्त दिसायला सुरुवात होते. येस नो, होते की नाही असं? होते की नाही असं? झालेलं आहे की नाही असं? राईट? का होते असं? कारण की युअर एनर्जी फ्लोज वेअर युअर फोकस गोज.
आपल्या बॉडीमध्ये जे काही एनर्जी आहे किंवा जे काही एनर्जी आपल्यामध्ये, ती कुठं जात असते नेहमी? जिथं आपला फोकस आहे. लक्षात घ्या. हॅलो. जिथे आपला फोकस आहे तिकडे ती एनर्जी जात असते. म्हणजेच जर का आपला फोकस निगेटिव्ह गोष्टीवर असेल, चुकीच्या गोष्टीवर असेल, तर आपली एनर्जी कुठं फ्लो करेल हो? त्या निगेटिव्ह गोष्टीकडे करेल. बरोबर आहे. आपला फोकस जर या गोष्टीवर असेल की मी हे करू शकत नाही, मला हे जमणार नाही, हे माझ्याच्याने होणार नाही, हे तर माझ्याकडे नाहीच आहे. जर नाही 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 या शब्दाकडे फोकस असेल तर तुमची एनर्जी काय करेल? ऑटोमॅटिकली तिकडे जाईल आणि तुम्ही तशाच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट कराल. येस ऑर नो? येस ऑर नो इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. आपल्या बाजूच्या व्यक्तीने, हॅलो, आपल्या शेजारच्यानी जर का चांगलं घर घेतलं, चांगली गाडी घेतली, चांगली प्रगती केली, हे बघून जर का आपल्याला कुठंतरी चुकीच्या फिलिंग्स आल्या तर काय होईल? याचा अर्थ काय आहे? ती येणारी जी एनर्जी आहे आपल्याकडे, त्याला आपण काय करतोय? स्टॉप करतोय. हे समजते का तुम्हाला? किती लोकांना समजते? त्या एनर्जीला आपण स्टॉप करतो. सिंपल उदाहरण देतो मी तुम्हाला समजण्यासारखं. सिंपल उदाहरण देतो. एखादा पाहुणा तुमच्या घरी आला, एखादा पाहुणा तुमच्या घरी आला आणि त्या पाहुण्याचं तुम्ही खूप चांगलं स्वागत केलं. या या या, बसा बसा, चहा द्यायला, पाणी दिलं, जेवण दिलं, छान छान मस्त व्यवस्थित चांगलं स्वागत केलं. तर तो पाहुणा वारंवार तुमच्या घरी येईल का? येस नो? 100% येईल, कारण की तुम्ही त्याचं खूप चांगलं स्वागत केलं. पण तेच जर का तो पाहुणा तुमच्या घरी आला आणि तुम्ही त्याचं स्वागत केलं नाही, तो आला, तो बसला, तुम्ही त्याच्याकडे पाहिलंही नाही, वेलकम केलं नाही, काहीच केलं नाही, आता तो पुन्हा येईल का हो? येस नो? नाही येणार. का नाही येणार तो? कारण तुम्ही त्याचं स्वागतच केलं नाही. असंच आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गोष्ट, छोट्यात छोटी गोष्ट, आपले नातेसंबंध, आपला पैसा, आपल्याकडे येणारं करिअर, आपल्याकडे येणारा बिझनेस, आपल्याकडे येणारे ग्राहक, आपल्याकडे येणारे जॉब्स, आपल्याकडे येणारी हेल्थ, आपली आपली बॉडी, या सगळ्या गोष्टी कुठून तरी येत आहेत आपल्याकडे. येस नो? कुठून तरी येतात. याचा काहीतरी एक सोर्स आहे. तो सोर्स काय आहे ते नंतर जाऊ द्या, पण काहीतरी एक सोर्स आहे. त्या सोर्सला जर का तुम्ही धन्यवाद दिला नाही, त्याला जर का तुम्ही वेलकम केलं नाही, रेकॉर्डेड नाही आहे, हे लाईव्ह आहे मॅडम. हॅलो. इट इज लाईव्ह. ओके. सो त्याला जर का तुम्ही धन्यवाद दिला नाही, त्याला जर का तुम्ही त्या सोर्सला जर का तुम्ही त्याचं जर का तुम्ही अभिवादन केलं नाही, तर ते पुन्हा पुन्हा येईल का हो तुमच्या लाईफमध्ये? येस ना? पुन्हा पुन्हा येईल का लाईफमध्ये? नाही येणार. राईट. त्यामुळे तुम्हाला जी गोष्ट पाहिजे आहे तिकडे फोकस केला पाहिजे. ज्या ज्या गोष्टी मिळत आहेत त्या गोष्टीबद्दल धन्यवाद दिला पाहिजे. एक मिनिटासाठी फक्त एक विचार करा. आज तुम्ही ज्या घरात राहता, तुम्ही जे तुम्ही कपडे घालता, जे तुम्ही 2 टाइम जेवण जेवता, राईट, ज्या लोकांसोबत राहता, जी फॅमिली तुमच्या सोबत आहे, ओके, कितीतरी लोक या जगामध्ये असे आहेत की ज्या लोकांसाठी तुम्ही जे आयुष्य जगताय, हे आयुष्य एक स्वप्न आहे की नाही? येस नो? कितीतरी लोक आहे की ज्यांच्याकडे फॅमिली नाही आहे, आई वडील नाही आहे. कितीतरी लोक आहे ज्यांच्याकडे घर नाही आहे. कितीतरी लोक आहे ज्यांना 2 वेळेच्या जेवणासाठी स्ट्रगल करावा लागतो. कितीतरी लोक आहे ज्यांच्याकडे चांगला मित्रपरिवार नाही आहे. कितीतरी लोक, आपल्याकडे 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, सगळं व्यवस्थित आहे. कितीतरी लोक आहे ज्यांच्याकडे हे नाही आहे. मग ज्यांच्याकडे आहे त्यांना त्याची व्हॅल्यू आहे का? किंवा ते त्या गोष्टीबद्दल परमेश्वराला किंवा जे काही पॉवर आहे, सुपर पॉवर आहे, तिला, त्याला रोज धन्यवाद देतात का? किंवा आपण देतो का? रोज सकाळी डोळे उघडल्यावर आपण म्हणतो का की थँक्यू परमेश्वरा, थँक्यू सो मच की आजचा दिवस मला पाहायला मिळाला? म्हणतो का आपण? बरं, म्हणायला नाही पाहिजे का आपण? तुम्हाला जर आठवत असेल, आता मी मराठीमध्ये बोलत आहे, महाराष्ट्रातले सर्व लोक आहेत, तुम्हाला जर आठवत असेल तर आधी एक, खूप दिवसाआधी एक परंपरा होती. आता ते बऱ्याच ठिकाणी दिसत नाही, फक्त छोट्या छोट्या गावांमध्ये दिसते, की लोक जेवण करायला बसले, जेव्हा जेवण करायला बसायचे तेव्हा आधी प्रार्थना करायचे आणि त्यानंतर जेवण करायचे. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, आजच्या या फास्ट जगामध्ये तो वेळच नाहीये कुणाकडे. येस नो? काय म्हणता? बरोबर आहे. तो वेळच नाहीये लोकांकडे आज. पण आपण ती करायला नको का? करायला पाहिजे ना? राईट. ओके. चला पुढे जाऊया आपण. सो मला हे सांगायचं आहे की आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण काय केलं पाहिजे? धन्यवाद केला पाहिजे. सो आता तुम्हाला जे मी बोललो की आपल्याला रोज काय करायचं आहे?
एक टास्क करायचा आहे, रोज आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची, अभ्यास. त्या ऍक्टिव्हिटीला काय म्हणू आपण? अभ्यास. सो 28 दिवसाचे 28 अभ्यास आपण करणार आहे, पण पहिले 5 दिवसाचे आपण करणार आहे. सो आजचा अभ्यास काय आहे तुमच्याकडे? एक गोल लिस्ट बनवा तुमच्या सर्वांची. मित्रांनो, तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, स्टुडंट असाल, कोणीही असाल तुम्ही, काही फरक पडत नाही. तुम्हाला हा विचारच नाही करायचा आहे की हे कसं होईल. तुम्ही लहान असताना मी सांगितलं ना तुम्हाला, लहान असताना तुम्हाला सर्व गोष्टी मिळाल्या. तुम्ही कधी विचार केला काय की हे कसं होईल? मला चांगलं दप्तर कसं मिळेल? मला चांगला टिफिन बॉक्स कसा मिळेल? मला दररोज टिफिनमध्ये चांगल्या गोष्टी कशा मिळतील? माझ्या शाळेचा जो ड्रेस आहे तो मला कोण घेऊन देईल? कधी विचार केला तुम्ही? नाही. पण ऑटोमॅटिकली त्या गोष्टी झाल्या. सेम वे तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचं आहे? एक गोल लिस्ट बनवायची आहे. 2024 मध्ये, लक्षात घ्या मी काय म्हणतोय आधी. 2024 मध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे? व्हॉट यू वॉन्ट. जस्ट मेक अ गोल लिस्ट. 10 गोष्टींची गोल लिस्ट बनवायची आहे तुम्हाला. 10 अशा गोष्टी ज्या तुम्हाला पाहिजे आहे. ओके. त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे बघा. त्याच्यामध्ये रिलेशनशिपमध्ये तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे, करिअरमध्ये काय अचीव्ह करायचं आहे, पैशामध्ये काय अचीव्ह करायचं आहे, हेल्थमध्ये काय अचीव्ह करायचं आहे, आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये काय अचीव्ह करायचं आहे. समजा रिलेशनशिपमध्ये तुम्हाला असं वाटतं की तुमचं पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशन चुकीचं आहे किंवा चांगलं नाही आहे किंवा प्रॉब्लेम आहेत, तर ते चांगलं करायचं आहे, तर ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहा तुमच्या डायरीमध्ये. आत्ता लिहायचं आहे हे. ओके. नंबर 2, करिअरमध्ये तुम्हाला असं वाटतं की करिअरमध्ये बाबा मला थोडंसं अजून वर जायचं आहे, अजून जास्त प्रमोशन पाहिजे मला, किंवा चांगल्या कंपनीमध्ये जॉब पाहिजे. तर तसं लिहा की तुम्हाला कुठल्या कंपनीमध्ये किती सॅलरीचा जॉब पाहिजे वगैरे, असं लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर मनी, तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे जो पैसा येत आहे तो पैसा अजून जास्त वाढायला पाहिजे, तर किती वाढायला पाहिजे ते तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या डायरीमध्ये लिहा. की मला असं वाटतं की मी महिन्याला 1 लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये महिन्याला मी कमवले पाहिजे, किंवा तेवढे पैसे माझ्याकडे आले पाहिजे. लक्षात घ्या, हे कसं होईल हा तुमचा प्रश्न नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, मॅजिक, जादू ही त्यांच्यासोबत होते जे त्यांच्यावर विश्वास करतात. सिंपल गोष्ट आहे. मलाही नव्हतं माहित की मी कसं काय मर्सिडीज ई क्लास घेईल. आय डोंट नो. मलाही माहित नव्हतं की मी घेईल की नाही घेईल. स्वप्न होतं माझं एक कधीतरी. ओके. पण आज ते स्वप्न सत्यात आलेलं आहे. सो मी जेवढं सांगतो तुम्हाला की फॉलो करा, दॅट्स ऑल. बाकी गोष्टी ऑटोमॅटिक होतील. सो मनीमध्ये काय गोल आहे तुमचं ते लिहा. हेल्थमध्ये तुमचं काय गोल आहे, की तुम्हाला किती वजन कमी करायचं आहे, किंवा किती वजन वाढवायचं आहे, किंवा किती फिट व्हायचं आहे, हे तुम्हाला हेल्थमध्ये लिहायचं आहे. स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्हाला जर का असं वाटत असेल की स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही कमी आहात, स्ट्रेस लेवल फार जास्त आहे, तुम्हाला शांत राहता येत नाही, किंवा बाकीच्या गोष्टी काही असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती लेवल अचीव्ह करायची आहे ते लिहा. याचं बेस्ट तुम्हाला सांगतो मी. 10, नंबर 10, प्रत्येकाच्या समोर 10 नंबर लिहा. ओके. 10 10 10 10 10. आणि आत्ता तुमचं स्टेटस काय आहे ते लिहा, की 10 पैकी किती तुम्हाला काय वाटते की किती आहे, 2 आहे की 3 आहे, 4 आहे की 5 आहे, ते लिहा. करिअरमध्ये किती आहे, मनीमध्ये किती आहे, हेल्थमध्ये किती आहे, आत्ताची सध्याची कंडिशन काय आहे तुमची ते लिहा, आणि तुम्हाला कुठं पोहोचायचं ते लिहा. ओके. ठीक आहे. जनरली लोकांचं जे पोझिशन असते ते 2 ते 3च्या मधात असते, लक्षात घ्या. 10 पैकी 2 3 असते. ओके. बेस्ट पोझिशन काय म्हणू आपण, की हे सगळ्या गोष्टी तुमच्या 7वर असल्या पाहिजे. 7वर. रिलेशनशिप एकदम जबरदस्त आहे तुमची, 7वर आहे. सगळे रिलेशन तुमचे चांगले आहे, मित्राचे, मैत्रिणीचे, घरचे, परिवाराचे, बाकी सगळे 7 टाका. करिअर, तुम्ही एकदम चांगल्या करिअर वर आहात. तुम्हाला फ्री टाइम आहे, जे काम तुम्ही करता ते काम तुम्हाला आवडते, असं जर असेल तर तुम्ही 7वर टाका. तसं जर नसेल तर तुम्ही 2 3 लिहा. ठीक आहे. हे जर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. या 5ही गोष्टी तुम्हाला आत्ताच्या आत्ता डायरीमध्ये लिहायच्या. किती लोकांनी लिहिल्या? जस्ट टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांनी लिहिल्या? फक्त ऐकू नका बघा, फक्त येऊन ऐकाल तुम्ही, तर तुम्हाला तो डिफरन्स फील नाही होणार, तुम्हाला तो फरक नाही जाणवणार. तुम्हाला जर खरोखर असं वाटत असेल की या 5 दिवसामध्ये तुम्हाला तो फरक दिसला पाहिजे, तर फॉलो करा गोष्टी, गोष्टी करायला सुरुवात करा. ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरेच लोकांनी टाईप केलं, थँक्यू सो मच. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जे जे लोक लिहित आहेत, थँक्यू, थँक्यू एव्हरीवन. एक शीट लिहा आता. एक शीट बनवा तुमच्या याच्यामध्ये, काय, तुमच्या वहीमध्ये किंवा एका नोटपॅडवर, आणि तिथे 10 गोष्टी लिहायच्या आहेत तुमच्या, जे तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही त्याच्यासाठी धन्यवाद देऊ इच्छिता. फॉर फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे राहायला चांगलं घर आहे, तर तुम्ही लिहा
आय एम थँकफुल किंवा मी खूप खूप आभारी आहे की माझ्याकडे एक चांगलं घर राहण्यासाठी आहे. तुमच्याकडे एक चांगला परिवार आहे तर तुम्ही लिहा 2 नंबरवर की मी खूप खूप आभारी आहे की माझ्याकडे एक खूप चांगला सुंदर परिवार आहे, जो परिवार माझी काळजी करतो, जो मला प्रेम करतो. राईट. नंबर 3 तुम्ही लिहा की मला दररोज 2 वेळ छान जेवण मिळते आणि मी त्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो, आनंद घेऊ शकतो. त्याबद्दल पण तुम्ही थँक्यू लिहा. बघा, तुम्हाला जेवण जरी मिळत असलं समजा, पण तुमच्या जिभेला टेस्टच नाही आहे, तर त्या जेवणाची काही मजा असते का? येस नो? त्या जेवणाची काही मजा असते का? येस नो? नाही. म्हणजे जिभेला टेस्ट आहे आपल्याकडे तो इंद्रिय जो आहे आपला, टेस्ट इंद्रिय, चव घेण्याचा जो इंद्रिय आहे, तो जागृत आहे, म्हणून आपण ती टेस्ट घेऊ शकतो. बघा किती स्मॉल गोष्टी आहेत. या गोष्टीबद्दल कधीतरी विचार केला का आपण? कधीतरी आपण थँक्यू म्हटलं सुपर पॉवरला? कधीतरी आपण थँक्यू म्हटलं परमेश्वराला? येस नो? जस्ट इमॅजिन, काउंट युअर ब्लेसिंग्स. तुमच्याकडे काय काय ब्लेसिंग्स आहे ते काउंट करा, शोधा काय काय अशा गोष्टी आहेत. 10 काय, मी तर म्हणतो 1000 गोष्टी आपल्याकडे अशा. किती आहेत? 1000 गोष्टी आहे. ओके. 1000 गोष्टी आहे की ज्याच्याबद्दल आपण थँक्यू म्हणू शकतो. म्हणू शकतो का नाही? येस नो? ओके. फोकस ऑन व्हॉट यू हॅव, डोंट फोकस ऑन व्हॉट यू डोंट हॅव. जे आहे तुमच्याकडे त्याच्याकडे फोकस करायला सुरुवात करा, की हे आहे माझ्याकडे. माझ्याकडे चांगला परिवार आहे. माझ्याकडे, आपण कशावर फोकस असते आपला? माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे चांगला जॉब नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझी फॅमिली सपोर्ट करत नाही, वगैरे वगैरे वगैरे. कितीतरी अशा निगेटिव्ह गोष्टी दिवसभरात येतात आपल्या डोक्यात. येतात की नाही? येस नो? आणि हे असंच असते. आपल्या आसपास आपण बघत असू कितीतरी निगेटिव्ह गोष्टी येस असतातच, अशा असतातच ह्या गोष्टी. पण आपल्याला, मी आधीच बोललो की फोकस शिफ्ट करावं लागेल तुम्हाला. फोकस ऑन व्हॉट यू हॅव, डोंट फोकस ऑन व्हॉट यू डोंट हॅव. आपल्याला अडचणी किती आहेत हे मोजण्यापेक्षा आपल्याकडे संधी किती आहेत याचा विचार करा. हॅलो, वन मोर टाइम. आपल्याला अडचणी किती आहेत हे मोजण्यापेक्षा आपल्याकडे संधी किती आहेत याचा विचार करा. आता तुम्हाला लिहिताना असं लिहायचं आहे बघा. हे लिहून घ्या किंवा याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. मी खरंच नशीबवान आहे की माझ्याकडे XYZ गोष्ट काय आहे तुमच्याकडे ते लिहायचं आहे तुम्हाला, की ही XYZ गोष्ट आहे. समजा मी आता इथे पूर्ण करून दाखवतो वाक्य. समजा मी लिहिताना असं लिहेल, मी खरंच नशीबवान आहे की माझ्याकडे एक चांगला परिवार आहे. कारण हा परिवार असल्यामुळे मला सेफ फील होते, मला चांगलं वाटते, मला रोज प्रेम मिळते. मी माझ्याकडे असलेल्या घरासाठी खुश आहे, कृतज्ञ आहे, कारण दररोज मी त्या घरामध्ये सेफली राहू शकतो. तर हे तुम्हाला असं फिल इन द ब्लँक करायचं आहे. समजलं का तुम्हाला? याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा पटापट हे डायरीमध्ये तुमच्या लिहून घ्या. आणि हे तुम्हाला फक्त आज नाही, हे दररोज करायचं आहे पुढचे 5 दिवस, बरं का? तुम्हाला जर का रिझल्ट बघायचे असतील तर दररोज अशा 10 गोष्टी लिहायच्या आहे तुम्हाला. इथे मी 4 दिलेले आहे, तुम्हाला 10 गोष्टी लिहायच्या दररोज, की माझ्याकडे हे आहे याच्यासाठी मी धन्यवाद देतो. माझ्याकडे हे आहे याच्यासाठी मी धन्यवाद देतो. माझ्याकडे दररोज घालण्यासाठी चांगले कपडे आहेत याच्यासाठी मी धन्यवाद देतो. कारण की ते कपडे घातल्यावर मी सुंदर दिसतो, मी अधिक सुंदर दिसतो. राईट. सो एव्हरी डे हे टाईप करायचं आहे, सॉरी हे लिहायचं आहे. टाईप नाही करायचं, लिहायचं. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? ठीक आहे. ओके. आता एक छोटीशी प्रार्थना करायची आहे आपल्याला सर्वांना. आर यू रेडी? एक छोटीशी प्रार्थना करायची आहे. 7:39 झालेले आहे. आर यू रेडी? ओके. येस. सो सर्वांनी आपले डोळे बंद करायचे, एका शांत ठिकाणी बसायचं आहे, जिथे तुम्ही बसलेले असाल तिकडे. डोळे बंद करायचे आहे. क्लोज युअर आईज. एव्हरीवन, क्लोज युअर आईज. ओके. आणि एक छोटीशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. आपले डोळे बंद करा. जस्ट अ मिनिट. लेट मी जस्ट स्विच ऑन द म्युझिक फॉर ऑल ऑफ यू. ओके. येस. चांगल्या ठिकाणी, शांत ठिकाणी बसायचं आहे सर्वांनी. सीट ॲट दी सायलेंट प्लेस. एव्हरीवन, क्लोज युअर आईज. एक लांब श्वास घ्यायचा आहे. लांब श्वास घ्यायचा आहे. सर्वांनी लांब श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. लांब श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. पुन्हा एक लांब श्वास घ्यायचा आहे, त्या श्वासाला थांबवायचा आहे आणि सोडायचा आहे. असं 3 वेळा करायचं आहे. लांब श्वास घ्या, थांबवा आणि सोडा. लांब श्वास घ्या, थांबवा आणि सोडा. ओके.
आता एक प्रार्थना म्हणायची आहे माझ्या मागे मागे. मी जसं म्हणतो माझ्या मागे म्हणायचं आहे. माझ्याकडे असलेली प्रत्येक छोटी मोठी गोष्ट, प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू, प्रत्येक अशी वस्तू ज्या वस्तूच्या माध्यमातून दररोज मला आनंद मिळतो, प्रत्येक अशी वस्तू ज्या वस्तूच्या माध्यमातून दररोज मला काहीतरी आनंद मिळतो, त्या प्रत्येक वस्तूसाठी, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी, त्या प्रत्येक वस्तूसाठी मी सुपर पॉवर, जी कुठली सुपर पॉवर आहे, जी कुठली पॉवर ह्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये आणत आहे, त्या सुपर पॉवरचे मी धन्यवाद देतो. मी अगदी मनापासून त्या सर्व गोष्टींचा कृतज्ञ आहे. आणि 3 वेळा आपल्याला म्हणायचं आहे थँक्यू, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हळूहळू आपल्याला आपले डोळे उघडायचे आहेत. अँड लेट्स कम बॅक अगेन. पुन्हा परत यायचं आहे. ओके. येस. वेलकम एव्हरीवन. आय होप यू फील बेटर, लिटिल बिट बेटर. किती लोकांना थोडंसं बेटर वाटलं? ओके. सो एव्हरी डे आपण असे काही मेडिटेशन घेणार आहे. हा छोटंसं होतं आजचं. ओके. असे आपण मोठे पण घेऊ. ठीक आहे. सो आजचं तुम्हाला होमवर्क काय आहे? आजचं तुम्हाला होमवर्क सर्वांनी करायचं आहे बरं का. तुम्हाला रिझल्ट पाहिजे तर होमवर्क करावं लागेल. होमवर्क तुम्हाला हा आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला ज्या गोष्टी मिळालेल्या आतापर्यंत, ज्याच्याबद्दल तुम्ही कधीच थँक्यू म्हटलं नाही, त्या 10 गोष्टी लिहायच्या तुम्हाला. किती? 10 गोष्टी लिहायच्या आहे. मी तुम्हाला उदाहरण पण सांगितलं. मला राहायला घर आहे, त्याबद्दल थँक्यू. माझ्याकडे एक चांगला परिवार आहे जो माझ्यावर प्रेम करतो, त्याबद्दल थँक्यू. ओके. तर तुम्हाला त्या प्रत्येक वाक्यानंतर 3 वेळा थँक्यू असं लिहायचं आहे तुमच्या डायरीमध्ये. हे न चुकता लिहायचं. 10 गोष्टी लिहायच्या आहे. ओके. त्यानंतर तुम्ही जे लिहिलं आहे त्याला जोरात वाचायचं आहे. एकदा तरी उद्याच्या क्लासपर्यंत एकदा तरी जोरात वाचायचं आहे. आणि ही सेम गोष्ट तुम्हाला पुढचे 27 दिवस फॉलो करायची आहे. किती दिवस? पुढचे 27 दिवस. तुमच्या ब्लेसिंग्स, तुम्हाला ज्या गोष्टी मिळालेल्या आहे, मला मिळालेल्या टूथब्रशसाठी खूप खूप धन्यवाद. मला जो बसायला टेबल आहे, आज बसायला मला चेअर आहे, मला राहायला घर आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू. माझ्याकडे चालवायला गाडी आहे, थँक्यू. माझ्याकडे चांगला परिवार आहे, थँक्यू. माझ्याकडे एक सुंदर कॅमेरा आहे, त्यासाठी थँक्यू. माझ्याकडे एक चांगला लॅपटॉप आहे, त्याच्यासाठी थँक्यू. कारण त्या लॅपटॉपमुळे माझे खूप चांगले कामं होतात. माझ्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे, त्यामुळे मी खूप साऱ्या नवीन गोष्टी बघू शकतो, त्यासाठी थँक्यू. असं तुम्हाला प्रत्येक 10 गोष्टी लिहायच्या आज. ठीक आहे. अशा आपल्याकडे हजारो गोष्टी आहेत बरं का. हजारो आहेत, काळजी करू नका. पण आज फक्त 10 लिहा आणि त्याच्यासमोर थँक्यू 3 वेळा लिहा. ते जोरात वाचा. आणि ही जी प्रोसेस आहे ही पुढचे 27 दिवस आपल्याला करायची आहे. इज इट क्लिअर? येस नो? ओके. सो हा तुमचा आजचा होमवर्क आहे. आणि आज आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच. उद्या भेटूया आपण ठीक 7 वाजता. 5 मिनिटं आधी जर तुम्ही जॉईन केलं तर खूप बरं होईल. ओके. आणि सर्वांनी तुमचा जो ग्रुप आहे, ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात, तो ग्रुप मी आता ओपन करतोय. तो ग्रुप मी ओपन करतोय. तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं हे नक्की त्या ग्रुपमध्ये लिहा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय करायचं माहिती आहे का तुम्ही, की त्या ग्रुपमध्ये जे इतर लोक आहेत त्यांना पण तुम्ही इन्व्हाइट करायचं आहे, की न चुकता सर्वांनी उद्याचं सेशन जॉईन करा. तुम्हाला जर का खरोखर असं वाटत असेल, बघा, आपण जे दुसऱ्याला देऊ ते आपल्या लाईफमध्ये परत येईल. ठीक आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी आजचं जे सेशन तुमच्यासाठी केलं 45 मिनिटाचं, हे सेशन फार छान होतं आणि प्रत्येकाने करायला पाहिजे, असे 5 सेशन होणार आहेत वेगवेगळे. ओके. अजून 4 होणार आहेत. तर ते मिस नाही करावं लोकांनी. तर कृपया करून तुमचा फीडबॅक लिहा त्याच्यामध्ये. आणि सर्वांना विनंती करा की न चुकता उद्याचं सेशन जॉईन करा. लिंक जी आहे ती रोज एकच राहणार आहे, लिंक बदलणार नाहीये. ओके. सो लिंक तीच राहणार आहे पुढचे 5 दिवस. आणि याची रेकॉर्डिंग 6 तासानंतर तुमच्या ग्रुपमध्ये येईल. ठीक आहे. 5 ते 6 तासानंतर. थँक्यू सो मच. उद्या भेटूया
ठीक सायंकाळी 7 वाजता. तुमचे कोणी मित्रपरिवार असतील, फॅमिली मेंबर असतील, त्यांनाही तुम्ही जॉईन करू शकता. ही लिंक त्यांच्याशी तुम्ही शेअर करू शकता. 5 दिवसाच्या प्रोग्राममध्ये कोणीही आलं तरी कुणालाच बंधन नाही आहे. इट इज ओपन फॉर ऑल. थँक यू सो मच एव्हरीवन. टेक केअर. बाय बाय. थँक यू सो मच.